नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या युट्यूब चॅनलवर। आज आपण एका पवित्र आणि रहस्यमय प्रवासाला निघणार आहोत। अष्टविनायकापैकी 8व्या गणपतीचं दर्शन। हा गणपती आहे रांजणगावचा श्री महागणपती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गणपतीच्या इतिहासापासून, आख्यायिकापासून ते मंदिराच्या वैशिष्ट्यांपर्यंत आणि तीर्थयात्रेच्या महत्त्वापर्यंत सगळं जाणून घेणार आहोत। तर गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। भाग 1, अष्टविनायक आणि श्री महागणपती। महाराष्ट्राचं कुलदैवत आपला लाडका गणपती बाप्पा। अष्टविनायक म्हणजे गणपतीची 8 स्वयंभू मंदिरे, जी पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये विखुरलेली आहेत। प्रत्येक मंदिराचं स्वतःच एक खास वैशिष्ट्य आणि आध्यात्मिक महत्व आहे। आज आपण बोलणार आहोत अष्टविनायकापैकी 8व्या गणपतीबद्दल, जे रांजणगावचा श्री महागणपती। रांजणगाव हे पुणे जिल्ह्यापासून एक निसर्गरम्य गाव आहे आणि इथलं मंदिर भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र आहे। या गणपतीला महागणपती का म्हणतात, यामागची कथा काय आहे आणि या मंदिरात काय खास आहे, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत। तयार आहात ना? चला सुरू करूया। भाग 2, श्री महागणपती मंदिर, स्थान आणि वैशिष्ट्ये। रांजणगावचं श्री महागणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे। हे मंदिर पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई पुणे महामार्गावरून सहज पोहोचता येतं। मंदिर एका टेकडीवर वसलेलं आहे आणि त्याच्या आसपास हिरवगार निसर्ग आहे, जो भक्तांना शांतता आणि प्रसन्नता देतो। मंदिराची वैशिष्ट्ये। स्वयंभू मूर्ती। श्री महागणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती मानव निर्मित नाही। ही मूर्ती अतिशय भव्य आहे आणि मंदिराचं स्वरूप 10 हाताचं आहे, जे त्याला महागणपती असं नाव देतं। या 10 हातांमध्ये गणपतीची शस्त्र आणि शक्तीचं प्रतीक धारण करतो। मंदिराची रचना। मंदिराची रचना पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे। मंदिर पूर्वमुखी आहे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात, ज्यामुळे मूर्तीला एक अलौकिक तेज प्राप्त होतं। महाद्वार आणि सभामंडप। मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम आहे आणि सभा मंडपात गणपतीच्या विविध रूपाचं चित्रण आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस दीपमाळा आहे, ज्या रात्रीच्या वेळी प्रकाशमान होतात। नदीचं शिल्प। काही अष्टविनायक मंदिराप्रमाणे येथेही नदीचं शिल्प आहे, जे गणपतीकडे तोंड करून आहे। हे वैशिष्ट्य मंदिराला खास बनवतं। सोनेरी मूर्ती। असं म्हणतात की मंदिरात एक सोनेरी मूर्ती आहे, जी पेशव्यांनी सुरक्षिततेसाठी लपवली होती। ही मूर्ती आजही रहस्यमय आहे आणि याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत। भाग 3, महागणपतीची आख्यायिका, नावामागचं रहस्य। आता आपण जाणून घेऊया रांजणगावचा महागणपतीच्या नावामागची कथा आणि रहस्य। ही कथा थेट पुराणांशी जोडलेली आहे आणि गणपतीच्या महान शक्तीचं दर्शन घडवते। आख्यायिका। पुराणानुसार रांजणगावचा गणपती हा महत्कट विनायक या नावाने ओळखला जातो। ही कथा आहे त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाशी संबंधित। त्रिपुरासूर हा एक शक्तिशाली राक्षस होता, ज्याने 3 लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। त्याला वरदान मिळालं होतं की त्याला कोणीही पराभव करू शकणार नाही, पण गणपतीच्या भक्तीने आणि शक्तीने त्याचा नाश होऊ शकतो। शिव आणि पार्वती यांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी गणपतीला प्रार्थना केली। गणपतीने आपल्या 10 हातांच्या रूपात, म्हणजेच महागणपती स्वरूपात, त्रिपुरासुराशी युद्ध केलं आणि त्याचा पराभव केला। या विजयानंतर गणपतीने रांजणगावात वास करण्याचं ठरवलं आणि तेथे स्वयंभू रूपात प्रकट झाले। त्यामुळे या गणपतीला महागणपती असं नाव पडलं, कारण त्याने महान राक्षसाचा पराभव केला। या कथेचं रहस्य। ही कथा आपल्याला शिकवते की गणपती ही केवळ सुख समृद्धी देणारी देवता नाही,
तर तो संकटमोचक आणि शक्तीचा स्रोत आहे. महागणपतीचं दर्शन घेतल्याने भक्तांना सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना यश प्राप्त होतं. भाग 4 मंदिराचा इतिहास आणि पेशव्यांचे योगदान. रांजणगावचा श्री महागणपती मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे, पण त्याला खरं वैभव प्राप्त झालं ते पेशवे काळात. 18व्या शतकात पेशवे घराण्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला भव्य स्वरूप दिलं. असं म्हणतात की पेशव्यांचे गुरु माधवराव पेशवे हे गणपतीचे परमभक्त होते. त्यांनी मंदिराला भेट दिल्या आणि अनेक दान दिलं. पेशव्यांचं योगदान. मंदिराच्या सभामंडपाचं बांधकाम आणि कोरीवकाम पेशवेकालीन मध्ये झाले. मंदिराच्या सुरक्षेसाठी तटबंदी आणि दीपमाळा बांधण्यात आल्या. असंही सांगितलं जातं की पेशव्यांनी एक सोनेरी गणपती मूर्ती ठेवली होती, जी काही कारणास्तव लपवण्यात आली. ही मूर्ती आजही एक रहस्य आहे आणि याबद्दल अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. भाग 5 महागणपती मंदिरातले उत्सव आणि पूजा. गणेश चतुर्थी. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला मंदिरात प्रचंड गर्दी असते. 6 दिवसांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. 5व्या दिवशी गणपतीला महानैवेद्य अर्पण केले जाते आणि मंदिर परिसरात फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवला जातो. माघी गणेशोत्सव. माघ महिन्यातील गणेश जयंतीला मंदिरात विशेष पूजा आणि हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या काळात भक्तांचा उत्सव पाहण्यासारखा असतो. नित्यपूजा. मंदिरात दररोज 3 वेळा पूजा होते. सकाळी 6:30 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7:30 वाजता. या पूजांमध्ये गणपतीला अभिषेक, आरती आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्तांना या पूजेत सहभागी होता येतं आणि ही एक अस्मरणीय अनुभव आहे. भाग 6 महागणपतीचं आध्यात्मिक महत्त्व. रांजणगावचा श्री महागणपती हा अष्टविनायकांपैकी 8वा आणि अंतिम स्थान आहे. अष्टविनायक यात्रा पूर्ण करण्यासाठी भक्तांनी पहिल्या मंदिराला म्हणजेच मोरगावच्या मयुरेश्वराला पुन्हा भेट द्यावी लागते. महागणपतीचं दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. रहस्यमय शक्ती. महागणपतीची मूर्ती स्वयंभू आणि जागृत आहे. असं मानलं जातं या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. विशेषतः व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक जीवनात यश मिळण्यासाठी भक्त येथे येतात. मंदिरातल्या शांती आणि आध्यात्मिक वातावरणामुळे मनाला शांती मिळते. मित्रांनो, रांजणगावचा श्री महागणपतीचं दर्शन घेणं म्हणजेच गणपतीच्या असीम शक्ती आणि कृपेचा अनुभव घेण्यासारखा आहे. महागणपतीच्या कथेतून आपल्याला शिकवण मिळते, कितीही मोठं संकट असलं तरी गणपतीवरचा विश्वास आणि भक्ती आपल्याला यशाकडे नेते. आम्हाला सांगा, तुम्ही कधी रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेतलं आहे का? तुमचा अनुभव काय होता? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या डी मराठी चॅनलवर अशाच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कथा तुमच्यासाठी येत राहतील. ओम गण गणपतये नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, गणपती बाप्पाच्या कृपेने आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.